लँड स्कॅमचे हे 5 प्रकार पैसे गुंतवण्याआधी नक्की बघा. लोक म्हणतात की जमीन कधीही फसवत नाही, पण यामागचं सत्य तुम्हाला माहितीये का? जमीन नाही, पण माणसं मात्र जमिनीच्या डीलमध्ये नक्की फसवतात. नमस्कार मित्रांनो, मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट ज्ञान. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे लँड स्कॅमचे काही 5 असे प्रकार जे आजही हजारो लोकांना फसवत आहेत. सगळ्यात पहिला आणि कॉमन स्कॅम म्हणजे डबल रजिस्ट्री स्कॅम. आता या स्कॅम मध्ये होतं काय, तर एकच लँड म्हणजेच एकच प्लॉटची रजिस्ट्री ही 2 वेगवेगळ्या लोकांच्या नावावर होते. सुरुवातीला सगळं लीगल वाटतं, पण काही दिवसांनी कोर्ट केस सुरू होते. त्यामुळे कोणतीही डील करण्यापूर्वी प्रीवियस सेल डीड चेक करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. दुसरा स्कॅम म्हणजे फेक एनए ऑर्डर स्कॅम. ब्रोकर तुम्हाला म्हणतो, सर प्रॉपर्टी एनए आहे, विश्वास नाही का माझ्यावर? पण अशा केसेसमध्ये बहुतांश होतं काय, तर तुम्हाला बनावट एनए ऑर्डर दिली जाते किंवा तुम्हाला जी एनए ऑर्डर दिली जाते ती कोणत्या तरी दुसऱ्या सर्वे नंबरची असते. त्यामुळे कोणतीही डील करण्याआधी ओरिजिनल एनए ऑर्डर व्हेरीफाय नक्की करा. तिसरा स्कॅम म्हणजे लेआउट अप्रूव्हल स्कॅम. आता या स्कॅम मध्ये काय होतं, तर तुम्हाला तुमचा ब्रोकर किंवा एजंट एखादा प्लॉटिंग प्रोजेक्ट दाखवतो, ज्यामध्ये अतिशय सुंदर लेआउट असतं, गार्डन असतं, रोड्स असतात. पण ऍक्च्युअल मध्ये बघायला गेलं तर ते लेआउट गव्हर्नमेंटकडून अप्रूव्हल झालेलंच नसतं. मग अशा केसेसमध्ये काय होतं, जर तुम्ही अशा प्लॉटिंगमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली तर भविष्यामध्ये जाऊन तुम्हाला बऱ्याच लीगल इश्यूजला सामोरं जावं लागतं. चौथा स्कॅम म्हणजे पॉवर ऑफ अटर्नी स्कॅम. आता या स्कॅम मध्ये काय होतं की तुम्हाला जो जमीन विकणारा आहे तो काय करतो की कोणातरी भलत्याचीच POA दाखवून तुम्हाला प्रॉपर्टी विकतो. पण थोड्या वेळानंतर तुम्हाला कळतं की तो मालक नव्हताच आणि त्याने फेक POA काढून तुम्हाला ती जमीन विकलीये. म्हणून अशा केसेसमध्ये तुम्हाला POA ची व्हॅलिडिटी व्हेरीफाय करणं खूप महत्त्वाचं असतं. आता 5वा आणि शेवटचा स्कॅम म्हणजे लँड ऑफ लिटिगेशन. आता बऱ्याच केसेसमध्ये काय होतं, तर बऱ्याचशा प्रॉपर्टीज वरती म्हणजेच लँड वरती कोर्ट केस सुरू असते, पण ज्याला ती जमीन विकली जाते त्या बायरला याच्याबद्दल काहीही माहिती दिली जात नाही. त्याला काय वाटतं की आपल्याला प्लॉट स्वस्तात मिळाला, पण खरं म्हणायचं तर स्वस्तात मिळालेल्या प्लॉटमध्ये त्याला बाय 1 गेट 1 फ्रीच्या ऑफर सारखं वर्षानुवर्ष कोर्ट केस मिळते. त्यामुळे कोणतीही डील करताना त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंट व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. खरं तर लँड इन्व्हेस्टमेंट ही खूप पॉवरफुल गोष्ट आहे, पण तुम्ही जर कोणावरही ब्लाइंडली विश्वास ठेवला तर ही डील तुमचं आयुष्यभराचं नुकसान करू शकते. म्हणून कोणताही डिसिजन घेण्यासाठी तो इमोशनवरती घेऊ नका, तर फ्युचरच्या विजनवरती घ्या. कारण जमीन तर तसं कोणालाच फसवत नाही, पण तुमचा चुकीचा डिसिजन तुम्हाला नक्की फसवू शकतो. तर मग मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुमच्या आवडत्या प्लॉट ज्ञानला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नव्या व्हिडिओ सोबत.